आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे दिनांक 20 जानेवारी रोजी कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात ॲग्रिक्रॉस स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्या वतीने कृषी पदवीधरांसाठी सभासद नोंदणी कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू के.पी. गोरी हे होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कुलगुरू इंद्रमुनी आणि मधुकर राजे आदर, तर विशेष उपस्थिती म्हणून आमदार सुरेशरावजी वरपुडकर, अविनाश पाठक, प्रकाश कापले, रामभाऊ घाटके, धनराज केंद्रे, उदय खोडके, दत्तप्रसाद वास्कर, धर्मराज गोखले, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, प्राचार्य इस्माईल सर, विश्वंभर गावंडे, रवी पतंगे, तर या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून अनंत जगन्नाथ सोंदे पाटील हे होते। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ॲग्रिक्रॉस हा देशाचा कण आहे, त्यामुळे बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी या ॲग्रिक्रॉस शिवाय होऊ शकत नाही। त्यामुळे राज्यातील चारही विद्यापीठातील ॲग्रिक्रॉस यांना एकत्र करून मोठे संघटन उभे करावे लागणार आहे। त्यासाठी कृषी पदवीधरांसाठी सभासद नोंदणी करणे गरजेचे आहे। कुलगुरू इंद्रमुनी म्हणाले की लवकरच भारत सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून विविध देशात कशा पद्धतीने शेती केली जाते त्याच प्रकारे तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी हा भारत सरकारचा प्रोग्राम आहे, असे सांगून जास्तीत जास्त ॲग्रिक्रॉस यांनी सभासद नोंदणी करावी असेही त्यांनी आवाहन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रवी पतंगे यांनी केले। येणाऱ्या काळामध्ये आज एमपीएससी यूपीएससीच नाही तर सर्व सेवाच्या क्षेत्रामध्ये कृषी पदवीधर नक्कीच चारही कृषी विद्यापीठाची मान उंचावण्याचा नक्कीच प्रयत्न करताना कृषी विद्यापीठ पदवीधरांची राज्यस्तरीय पतसंस्था मिळावी म्हणजे विशेष केडरची मंजुरी आम्ही राज्य सरकारकडून मंजूर करून घेतली, म्हणूनच कृषी पदवीधरच याचा सदस्य होऊ शकतो। थँक्यू सर। यस। जिल्हा परिषद परभणी कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड परभणी संचालक निवडणूक सन 2024 ते 28 होणार असून यासाठी विविध विकास पॅनल आपापले पॅनल उभा करून प्रचार करीत आहेत। कर्मचाऱ्यांच्या हक्क आणि अधिकार त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता स्वाभिमानी पॅनल हे या निवडणुकीच्या मैदानात उतरले असून आज शहरातील विविध ठिकाणी जाऊन कार्यालयामध्ये प्रचार करताना दिसून आले। दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता जिंतूर रोडवरील असलेल्या रावसाहेब जामकर विद्यालयाच्या सभागृहात हे मतदान पार पडणार आहे। तरी जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून स्वाभिमानी पॅनलला बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन उमेदवारांनी केले आहे। आपल्याला याच्यावरून दिसत नाही, म्हणून या पतसंस्थेची खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर स्वाभिमानी पॅनल यांचे जे चारित्र्य संपन्न आणि निर्व्यसनी लोकांचा आणि अत्यंत अभ्यासू सर्व अंगाने समृद्ध असलेला हा स्वाभिमानी पॅनल आहे। या पॅनलला सर्व सभासदांनी उद्या कंपशीला मतदान करावं। परभणी जिल्हा कृषी विभागाच्या वतीने कला क्रीडा तरंग 2024 या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे हा क्रीडा महोत्सव संपन्न होत आहे। याचाच एक मुख्य भाग म्हणून या महोत्सवात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। या स्पर्धेमध्ये व्हॉलीबॉल, क्रिकेट सह महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा विविध सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे। दिनांक 21 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता शहरातील बी रघुनाथ सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रम देखील संपन्न होणार आहे। या संदर्भात जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाचे या महोत्सवाचे समन्वयक श्री पठाण सर यांनी या महोत्सवाच्या संदर्भात माहिती दिली आहे। अधिकारी कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे स्वयंस्फूर्तीने याच्यामध्ये सहभाग नोंदवलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मागच्या 2 या ठिकाणी आपण नाश्त्याची वगैरे व्यवस्था त्या ठिकाणी विद्यापीठात आणि दोन्ही ग्राउंडची व्यवस्था त्या ठिकाणी आणि जेवायची व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे। हे आहे। याच्यानंतर मग राज्यपातळीवरती सुद्धा विभागाच्या माध्यमातून कला क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात येते। त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी जे संघ जिंकतात त्यांना मग राज्य स्तरावरती पाठवण्यात येते। परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आज दिनांक 20 जानेवारी रोजी वाहतूक सुरक्षा सप्ताह वाहतूक पोलीस विभाग परभणी व लायन्स क्लब परभणी प्रिन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी 8 वाजता प्रमुख रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे बुजविण्यासाठी आज विशेष उपक्रम घेण्यात आला। यावेळी खड्डे बुजवून नागरिकांचा जीव वाचवावा या उद्देशाने हा प्रयत्न शहर वाहतूक शाखा व लायन्स क्लबच्या माध्यमातून करण्यात आला आहे। यापूर्वी देखील शहर वाहतूक शाखाने लायन्स क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम नेहमी केले जात आहे। त्याच अनुषंगाने यावेळी या उपक्रमात API वामन बेले, पोलीस उपनिरीक्षक पठाण सर, पोलीस उपनिरीक्षक दीपक सर, पोलीस नायक योगेश सानप, मुस्ताक शेख, अनिल राठोड
त्यासोबतच लायन्स प्लीज क्लबचे अध्यक्ष रोहित गर्जे, विकी नारवानी, हितेश तलरेजा, राजकुमार भांबरे, उल्हास नार्वेकर, प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक, सुरेश बायस, संतोष साखरे, प्राध्यापक कदम आणि इतरही पदाधिकारी यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसमत रोड परिसरातील असणाऱ्या अनेक खड्ड्यांना यावेळी स्वतःहून सर्वांनी बुजून हा स्तुत्य उपक्रम पार पाडलेला आहे. प्रिन्सच्या वतीने आणि लायन्स क्लबच्या वतीने आज आम्ही गावामधले जे महत्त्वाचे जीवघेणे खड्डे आहेत त्यांना बुजवण्यासाठी पुढाकार घेतला आहे आणि आदरणीय पोलीस अधिकारी साहेब यांनी आम्हाला या संदर्भातली मदत केली आहे. आणि रस्त्यावरचे महत्त्वाचे जे जीवघेणे खड्डे आहेत त्याच्यामुळे आम्ही गावकरी म्हणून, नागरिक म्हणून जाताना आम्हाला जो त्रास होत होता, आम्हाला जाणवत होतं की इतर लोकंसुद्धा तिथून जाताना ते खड्डे वाचवण्याच्या संदर्भामध्ये ट्रॅफिक पूर्णपणे कोलमडून पडते आहे आणि कधीही कोणावर जीवघेणा प्रसंग येऊ शकतो. आपण पाहत आहेत की गाड्या सगळ्या एवढ्या मोठ्या मोठ्या आजूबाजूने जातात आणि म्हणून आम्ही पुढाकार घेतला. कोणी खड्डे बुजवून परभणी जिल्ह्यातील पिकेही पाण्याअभावी वाळून जात आहेत. सध्या परिस्थितीत पिकेही बहरत आहेत. वेळीच पाणी मिळाले तर पिकाला जीवदान मिळून शेतकऱ्यांची चिंता दूर होईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांची महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत डिसेंबर 2023 महिन्यात लॉटरी पद्धतीने निवड झाली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना आजपर्यंत शेती अवजारे खरेदीसाठी अद्यापही पूर्वसंमती पत्र दिलेले नाही. त्यामुळे शेतकरी अवजारे खरेदी करण्यासाठी प्रतीक्षित आहे. माहे डिसेंबरच्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती पत्र न देता जानेवारीमध्ये दुसरी लॉटरी काढली आहे. या अगोदर डिसेंबरमधील शेतकऱ्यांना अवजारे खरेदी करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी विनंती जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जिल्हा कृषी अधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रतापभैया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी पदवीधर संघटना जिल्हाध्यक्ष प्राध्यापक रामेश्वर आवरगंड, विधानसभा अध्यक्ष शंकरराव भागवत, शहर कार्याध्यक्ष नाशेर शेख, शंकर देशमुख, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष माधव कनकुटे, प्राध्यापक नामदेव शिंदे, नागेश खंदारे, वैभव शिंदे, बाळासाहेब पाटोळे, एकिनभाई असलम चौधरी, भास्कर खटिंग, माऊली लोडे, मोकीन बावरे, माऊली शिंदे, दादाराव रनेर, ॲडव्होकेट संजय शिंदे इत्यादींनी उपस्थिती यावेळी होती.